काय आता हवन बिवा काय कळती बाळा, आम्ही बसतोय घरात. हा आता पैसे देतात मले देवाला खात्यात, आम्ही म्हातारी माणसं काय कोणाचं घेतो न देतो. कोण देते असं मलिदा खात्यात घेत्यात कोण? अहो काय हे हा? नमस्कार, आंबेगाव डिजिटल या प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे. मी विजय कानसकर. आपण आलेलो आहोत पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटातील पारगाव या ठिकाणी. चला आपण ग्रामस्थांची डायरेक्ट चर्चा करूयात. दादा नमस्कार. तुम्ही पण बोलणार, आपण पण बोलूयात. पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटाची निवडणुकीचं बिगुल वाजले. काय या ठिकाणी चर्चा कोणाची आहे? उमेदवार कोण कोण आहेत पहिल्यांदा ते सांगा बरं मला. खरंच माहित नाही. पण मी सांगतो, विवेक वळसे पाटील असतील, अरुण भाऊ गिरे असतील, बरोबर, अरुण भाऊ गिरे असतील, किरण वाळूंज असतील किंवा गणेश काकडे असतील. काय या पारगाव मध्ये कोणाची चर्चा आहे? चेअरमन सांगा, यांना जास्त माहिती मला नाही सांग. तुम्ही एक पदाधिकारी होते, ही आता आहे याला विचार. आपण यांच्याशी चर्चा करू, मग तुम्ही पण बोला. हा बरं बरं, काय हरकत नाहीये. ग्रामस्थ काय बोलायला तयार नाही. बाबा राम राम, काय चाललंय बाकी? बरं आहे ना? बरं आहे का? काय यावेळेस निवडणूक लागली, कोणाचा प्रचार जोरात चालू आहे? नाही माहिती. बरं, अजून इकडे काय ग्रामस्थ आहे, बघू त्यांच्याशी चर्चा करू. बाबा कोणतं गाव तुमचं? नाही, मी चांडोलीच आहे. चांडोलीच आहे काय? चांडोलीमध्ये कोणाची हवा आहे? काय आता हवन बिवा काय कळती बाळा, आम्ही बसतोय घरात. हा आता पैसे देतात मले देवाला खात्यात, आम्ही म्हातारी माणसं काय कोणाचं घेतो न देतो. कोण देते असं मलिदा खात्यात घेत्यात कोण? अहो काय हे हा? लोक खाते तर कोण खाते काय म्हणजे काय मलिदा म्हणजे नेमकं काय करतो तो? काय आता काय सांगता येते हा? मला काय सांगता येते हा ना? म्हाताऱ्यांना कोण विचारित नाही. म्हाताऱ्यांना कोणच विचारित नाही बाबा म्हणतात. बरोबर आहे का? हे बाबांना आपण विचारूयात. बाबा नाही माहिती तुम्हाला काहीच? आपण राजकारणात अरे इकडे. पुढे ये ना. अजून एक काही ग्रामस्थ आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. बाबा नमस्कार. काय निवडणूक लागली आहे, काय प्रचार जोरात चालू आहे का? कोणाचा चालू आहे प्रचार जोरात? प्रचार आता सगळ्यांचा चालू आहे, सगळीच आरडा मोका. पण जाऊ द्या आता, प्रचार घड्याळाचा जास्त आहे. घड्याळाचा जास्त आहे का? हो, केली का घड्याळाने विकास कामं केलीत का? केली केली केलीत ना? भरपूर केली. अजित दादा गेल्यामुळे ना हे मोकार लुस्कान झाले. आम्हाला ते बारकाईने आता नाही तर काही कमी नव्हतं शेतकऱ्यांना. इथून पुढे चांगले दिवस आला असतं, परंतु आता त्यांच्या जाण्यानं आभाळ फाटल्यासारखं झालंय, आम्हाला शून्य झाल्यासारखं. त्यापेक्षा आणि काय तुमचं गाव हेच पारगाव? काय काय विकास कामं झाली तुमच्या पारगाव मध्ये? पारगाव म्हणजे आमच्या विकास कामं अशी झाली, रस्ते सुविधा, स्मशानभूमी, ग्रामपंचायतीचे माझी भावजाई त्यावेळेला सरपंच होती. सोनबाईनी माझ्या सरपंचपद केलं त्या पाठीमागच्या इलेक्शन. आणि आता ती राष्ट्रवादीची साहेबांना वळसे पाटला, पण आता तिथे पंचायत समितीला उभे सुरेंद्र ढोबळे. सासरा आहात का तुम्ही? बरं बरं, ठीक आहे. तुमचं गाव जे आता सरपंच आहेत श्वेता ढोबळे, हे तर तुतारीकडून आहेत ना? आहेत ना. मग राष्ट्रवादीने कामं केली तरी तुतारीला निवडून दिलं तुम्ही? ते पाठीमागच्या वेळेला पाठीमागच्या वेळी झालं काय? ते काय झालं, आता कसं झालं काय झालं बरं का, ती माहिती सुनी. बरं बरं. परंतु आता ते जरा शिका लोकांचा थोडा कल झाला, तिकडे झाला असला तर ते बरं आहे, ठीक आहे, ते आपलं जे वजन काय असं त्याबद्दल काही शंका नाही. अजून एक ग्रामस्थ आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. बाबा नमस्कार. नमस्कार. काय निवडणूक लागली, प्रचार कोणाचा जोरात चालू आहे? प्रचार काय तसं जेवढे उमेदवार उभे राहिले त्यांचा प्रचार करणार असते. कोण कोण उभे आता? आता जिल्हा परिषदेला अरुण भाऊ आणि विवेक वळसे पाटील. किरण वाळुंज आहेत, गणेश काकडे आहेत. हा ते आहे, पण ते याचे ना बीजेपीचे एक अपक्ष आहे. पंचायत समितीला कोण कोण आहे?
पंचायत समितीला श्वेताताई ढोबळे आणि सुनंदाताई ढोबळे लबडेताई. लबडेताई. काय पंचायत समितीला काय वाटते हवा इकडे पारगाव मध्ये? दोन्ही उमेदवार पारगावचे पंचायत समितीला आहे ना, ज्यांनी काम केलंय, जे गोरगरिबांच्या याच्यामध्ये जाऊन येतात, त्यांना देते लोक निवडून. कोण जाऊन येते? श्वेताताई आहे, श्वेताताईंचं काम चांगलं आहे. म्हणजे गोरगरिबांसाठी, अपंगांसाठी तिने जवळजवळ आता पाठीमागे स्कीम होत्या, संजय गांधीची स्कीम होती. संजय गांधीची जवळजवळ 13-14 प्रकरण त्यांनी वरपर्यंत नेऊन स्वतः त्यांची पेन्शन चालू केलेली आहे. त्यामुळे 100% अपंगांची मतं तिलाच होईल. पण दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादीचे आहेत, त्यांनी भरपूर या गावामध्ये कामं केली. विवेक वळसे पाटील असतील, त्यांनी या गावामध्ये भरपूर कामं केली. सत्तेमध्ये आहे, त्यांनी कामं केली. सत्तेत जे येतात ती कामच करण्यासाठी येतात. असं काय का काय कोणी घरून तर नाही कामं केली? श्वेताताई सरपंच आहेत, त्यांचं आता 2.5 वर्ष झालेले आहेत. त्या तर गावामध्ये काम करू शकतील ना, पण त्यांना पंचायत समितीमध्ये का जायचं होतं? आता त्यांना ग्रामपंचायतीमधून सगळीच कामं होऊ शकत नाही. जे वरच्या लेवलची जी कामं आहे हे करण्यासाठी त्यांना वरच जावं लागेल ना. बाबांना विचारू आपण. बाबा, काय म्हणताय, या पारगाव मध्ये कोणाची चर्चा आहे? पारगाव मध्ये उमेदवार कोण कोण आहे माहिती तुम्हाला? बाई पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदला कोण कोण आहे? गिरे अरुण गिरे आणि विवेक वळसे पाटील यांच्यामध्ये काय पारगाव मध्ये कोण काय काय बोलते? जे जे कामं करतात त्या गरिबांची, त्यामुळे ते कामं करणार होणार. विवेक वळसे पाटील कामं करतात. नाही, सरपंच बाई जे आहे ना ती कामं करते, त्यामुळं गरिबांची सगळं त्यांनी आतापर्यंत लई त्रास घेतला. तर लोकांना वाटतं बा आपल्याला ती सरपंच बाईला मत द्यायला पाहिजे. आणि जिल्हा परिषदला जे विवेक गिरे अरुण गिरे आणि विवेक वळसे पाटील आहेत, त्यांचं कसं काय? यांचं बी आहे. गिरे म्हणजे तो माणूस झेंडतोय, तो चांगलाच माणूस आहे ना तो. विवेक वळसे पाटील हे आत्ताच्या वेळेस उपाध्यक्ष होते, त्यांनी कामं केली. अरुण गिरेंनी कामं केली, पण वळसे पाटलांनी कामं जास्त केली असं म्हणतात गावामध्ये. ठीक आहे, मग आता त्यांच्याकडे आलेली तेच करतात, यांच्याकडे आलेली हे करतात. अहो थांबा, आता यांचं जे ना काम होतं ते संजय गांधीसाठी ना, यांना फॉर्म भरायचं कट झालेला आहे. तर त्यावेळेस आहे ना, आम्ही गेस्ट हाऊसला गेलो होतो. त्यांनी फक्त एक सही करायची होती, तरी ना त्यांचं प्रकरण पास होत होतं, तरी नाही केलं. शेवटी आम्हाला निकम साहेबांना फोन करायला लागला. त्यांनी एका फोन मध्ये यांची पेन्शन चालू केली. आणि मग शेवटी मत कोणाला देणार? लोक गोरगरीब जे काम करतात त्यांनाच देणार ना. तर निकम साहेबांनी काम केले म्हणूनच त्यांना जनता डोक्यावर घेतले ना. बाबा, गाव कुठलं तुमचं? पारगाव आहे, पण मला नाही काही सांगता काही सांगता यायचं नाही? सांगू शकतो, पण मी नाही सांगणार. काही सांगणार नाही. काय आपलं जे मनातलं आहे ना तेच आपण करणार. सगळी खिचडी झाली राजकारणाची. अहो, ती खिचडी झाली, प्रत्येकाला सांगावं लागतच नाही. ती झालीच आहे. आणि ते सांगते नाही कोणी कोणाचं मत कोणाला द्यावं आणि काय करावं हे सांगते नाही. सांगते आणि नाही, मलाही सांगता येणार नाही मी कोणाला दिली हे मला सांगता येणार ते नाही. सांगता यायचं नाही. हा, अजून फक्त काय ठरवलेलं नाही आणि काहीच नाही तुम्ही. ठरवायला काय मतदान आलं माहिती, चाल बोलावलं चाल मतदान आहे, आपल्या मनावर आहे नाही ते. ते आहे, पण जे काही आहे मनात आहे ते ठरवून ठेवलंय का? ठरवून ठरवणार अजून? ठरून आहे ना. ठरवून पण आहे मी ना? सांगणार कसं का? मी सांगू आमच्याला नका. देणार आशाला भाग सांगू नाही. नका, तुम्ही पण ठरवून ठेवलंय ना? ठरून ठेवलेलं आहे ना. बस, बस, बस. कोणाला द्यायचं ते आपल्या प्रमाणात आहे. बरोबर आहे. बरोबर, जो काम करतोय ना त्याला देणार. आणि जो आपल्याला मानतोय, गरीब गोर गरिबांना मानतोय त्यालाच मत देणार. पण आज नक्की नाही याला नक्की देणार आणि त्याला नक्की आशाला भाग नाही. बस स्टॉप वरती काही महिला उभ्या आहेत, आपण त्यांना विचारत कोण गाव कोणता नाही. काही मतदान करते? आजी, आजी बरं आहे का? बर बर, नमस्कार. काय नाही, या ठिकाणी ग्रामस्थ त्यांच्याशी आपण चर्चा करूया. आता मी बाईट देण्यात काही अर्थ नाही. नाही, तरी पण थोडस 1-2 मिनिटं बोला, काय असेल ते बोला. म्हणजे काय विषयावरती बोलायचं? आता जिल्हा परिषद पंचायत समिती काय असे काय चालू आहे नेमकं? काही लोकांच्या जे मनात आहे तेच होणार आहे. तेच होणार आहे. बरं, चालेल. त्यांनी सांगितलंय लोकांच्या मनात आहे तेच होणार आहे. आपण इथं बाबा येतात त्यांच्याशी बोलूया. बाबा, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली. पाहुणे गाव कुठलं तुमचं? जुन्नरचे आहेत का? हा? मला रोज इथं दिसता तुम्ही या साईडला. बोलायचं नाही का तुम्हाला? काय नाही बोलाय काय नाही. बरं बरं, जुन्नरचे. जुन्नर मध्ये कोणाची हवा आहे? काय एवढं सांगता यायचं आता काय ते चालेल. आपल्याला एवढं. आता कोण तुमच्यासारखी पोरं म्हाताऱ्याला विचारतात का काय कळायचे राजकारण? पण राजकारणामध्ये लई खिचडी झाली का? नाही सांगता. नाही सांगता येत. मतदान हा आपला हक्क आहे आणि तो आपण पूर्णपणे निभावावा. मतदान कुणाला करायचं, काय करायचं ते आपण आपलं ठरवा.
7 तारखेला सकाळी 7:30 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत मतदान आहे. त्या दिवशी आपण अवश्य मतदान करा, हा आपला हक्क आहे. धन्यवाद.